लगे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले पाहिजे. सगळे आजार त्यांचे बरे झाले आणि आता ते शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत. पण हे मला वाटतं की बैल गेला आणि झोपा केला असं झालंय. अतिवृष्टीमध्ये हे साधा बिस्किटचा पुडा घेऊन नाही गेले, पण एकनाथजी शिंदे साहेबांनी 22 प्रकारच्या वस्तूंनी भरलेले किट पाठवले. जेव्हा लोकांना मदतीची गरज होती, जेव्हा लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं होतं, तेव्हा हे काय झोपा काढत होते का, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आता हे सगळ्यांना निवडणुका आल्यामुळं, आचारसंहिता लागल्यामुळं त्यांची नाटकं चाललेली आहेत. उत्तरा मावशीचे अश्रू आहेत, खरं प्रेम नाहीये. दोघा भावांनी जरूर एकत्र यावं. आम्ही घरं तोडणारे नाही आहोत, आम्ही मन जोडणारे आहोत. आणि जर एकनाथजी शिंदे साहेबांच्या कर्तृत्वामुळं दोन भावांना एकत्र येण्याची गरज निर्माण झाली असेल, तो ये डर हमें अच्छा लगा. दोन्ही भावांच्या युतीला मनापासूनच्या शुभेच्छा. पण हिट होणारी युती लाडक्या भावाची, लाडक्या बहिणीची युती आहे. कारण नातं असणारे एकमेकांच्या विरोधामध्ये गेले, पण रक्ताचं नातं नसताना 2.5 कोटी बहिणींना भाऊ म्हणणारा मोठ्या मनाचा भाऊ आम्हाला मिळाला. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी लाडक्या भावाच्या सोबत आहे. हे बघा, मी मानसिकाची बात नाहीये आणि लागलाय हे मी सांगणं एवढं माझ्याकडे काय त्या विद्येचं ज्ञान नाहीये. परंतु तेच म्हणत होते, रेडे कापले, असं झालं तसं झालं. आम्ही त्यांना हेच सांगत होतो की कामाख्या देवी हे 51 शक्तिपीठांच्यापैकी एक आहे. तर त्यांनी कामाख्या देवीचाच अपमान नाही केला. प्रत्येक महिला देवीचं रूप आहे. सपना पाटकरला शिवीगाळ केली, नवनीत राणाला काय काय बोलले, कंगना राणावतला काय जाऊ द्या, ते आजारी आहेत, आम्हाला त्याच्या तब्येतीची काळजी आहे. मोदीजींनी सुद्धा ट्विट केलंय. आणि अगदी काहीही गरज लागली, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, राऊत साहेब आपल्या सोबत आहे. आपण काळजी करू नका, आपण बरे व्हा, आपण बरे व्हा. पण महाराष्ट्राच्या मनांचं प्रदूषण करू नका, एवढीच विनंती. हे बघा, त्या मला वाटतं की त्यांच्या पक्षांतर्गत विषयावरती मी बोलणं योग्य ठरणार नाहीये. ते त्यांच्या पक्षाचे लोक प्रतिक्रिया देतील. परंतु मला या ठिकाणी एकच मला सांगायचं आहे आणि ठणकावून सांगायचंय, कुठलीही महिला जर तिच्यावर अत्याचार झालेला असेल, तिला न्याय मिळालाच पाहिजे. कुठल्याही महिलेच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार हा कोणालाच नाही. कि चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये नशा तेरी, ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी. एखाद्या बाईचा जेव्हा जीव जातो ना आणि त्याच्यानंतर जर पुन्हा तिचं चारित्र्य हनन केलं जात असेल, तर याच्यापेक्षा वेदनादायी काहीच नाहीये. कारण आम्ही कुणीही असो, कुठल्याही पक्षाचं असो, एखाद्या पक्षाचे पदाधिकारी असण्यापेक्षा बाई आहे ना, आई आहे ना, मग म्हणून आपण एक महिला म्हणून अशा गोष्टींवर भूमिका घेतली पाहिजे, असं मला सगळ्यांना सांगायचं. हो दादा, मला सांगा, या ठिकाणी लाचारी कोण करताय? महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्या सोनिया गांधींच्या घरी, राहुल गांधींच्या घरी इंडिया आघाडीची बैठक असताना शेवटच्या रांगेत कोण बसलेलं होतं आणि ती लाचारी करून सुद्धा कोणाला बोलण्याची हिंमत झालेली नाही. हे अवघ्या महाराष्ट्राने नाही, देशाने बघितलेलं आहे. आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि शिवसेनेचा स्वाभिमान टिकवून ठेवण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत. महाराष्ट्राची जनता सोबत आहे. दादा, मला एकच वाटतं बघा, महाराष्ट्राचं राजकारण अनेक वर्ष, जे मी माझ्या भाषणात पण मुद्दा मांडला, अनेक वर्ष मोठ्या घरचे भाऊ एकत्र येत आहेत की नाही याच्यावरती फिरलं. महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या घरच्या काका पुतण्यांवरती फिरलं, मोठ्या घरच्या बाप लेकींच्या भेटीवर फिरलं. पण आता महाराष्ट्रात एकच युती हिट होणार आहे, ती म्हणजे लाडक्या भावाची आणि लाडक्या बहिणीची युती. आणि या गोरगरीब लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हा एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे. बघा, कुठल्याही व्यक्तीच्या आजारपणावरती आपण म्हणजे सद्भावनाच व्यक्त करूया. संजय राऊतांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे, त्यांनी लवकर बरं व्हावं, आमच्या सदिच्छा सोबत आहेत. पण मला वाटतं की अनेक वैज्ञानिक असं पण म्हणतात की आजाराची कारणं नुसती शारीरिक नसतात, ती सायकोसोमॅटिक पण असतात. रोज सकाळी महाराष्ट्राचं मन प्रदूषण करणं, इतरांना सतत शिव्या शाप घालणं किंवा अगदी कामाख्या देवीला सुद्धा बोलणं, कुठंतरी कामाख्या देवीचा शाप लागलाय का काय, हे एकदा संजय राऊतांनी तपासून बघावं. आणि इथून पुढं संजय राऊत एक संपादक म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांनी बरं व्हावं. पण त्यांनी आपली वाणी आणि लेखणी बरं झाल्यानंतर सकारात्मक गोष्टींच्यासाठी वापरावी. महाराष्ट्राची पहाट तुकोबा ज्ञानोबांच्या ओव्यांनी उजाडायची, राऊतांच्या शिव्यांनी उजडू नये. त्यांनी चांगलं बोलावं, मी त्यांना शुभेच्छा देते. ते बरे व्हावे.
पासून मला वाटतं उद्धव ठाकरेंना तो दादा तुम्हाला ती ऍड आठवते का हो, ते काही औषधांची असते बघा, इससे पहले मैं हिल नहीं सकता था, इससे पहले मैं घर से बाहर नहीं जा सकता था, लेकिन एकनाथ जी शिंदे साहब गुवाहाटी जाए और गुवाहाटी से उन्होंने एक ऐसी जड़ी बूटी लाई कि उसके बाद उनके कॉलर का पट्टा निकल गया और वो घर घर फिरने लगे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले पाहिजे. सगळे आजार त्यांचे बरे झाले आणि आता ते शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत. पण हे मला वाटतं की बैल गेला आणि झोपा केला असं झालंय. अतिवृष्टीमध्ये हे साधा बिस्किटचा पुडा घेऊन नाही गेले, पण एकनाथजी शिंदे साहेबांनी 22 प्रकारच्या वस्तूंनी भरलेले किट पाठवले. जेव्हा लोकांना मदतीची गरज होती, जेव्हा लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं होतं, तेव्हा हे काय झोपा काढत होते का, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आता हे सगळ्यांना निवडणुका आल्यामुळं, आचारसंहिता लागल्यामुळं त्यांची नाटकं चाललेली आहेत. उत्तरा मावशीचे अश्रू आहेत, खरं प्रेम नाहीये. हे बघा, निवडणुका घेण्याचा निर्णय हा सरकारचा नसतो. निवडणुका घेण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. भारताच्या संविधानाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा बंधनकारक असतो. दुसरी गोष्ट अशी आहे दादा विरोधकांचं, की विरोधक मतचोर म्हणतायत, पण दादा विरोधक बाजूचोर होतो. कारण बघा, मतदार यादी थेट जाहीर होत नाही. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर स्क्रुटिनीची वेळ दिलेली असते, आक्षेप कळवायची वेळ दिलेली असतात. म्हणजे त्यांच्याकडे साधे बूथ एजंट नाहीयेत, पोलिंग एजंट नाहीयेत. आता मला सांगा, की पोलिंग एजंट जर तुम्ही योग्य बसवला आणि तिथे असं मोठी जर दुबार मतदान करणार आला, तुमचा पोलिंग एजंट त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकतो. जे काही बूथ लेवलचे त्यांचे कर्मचारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, ते आक्षेप घेऊ शकतात. तर त्यावेळेस त्यांनी आक्षेप नाही नोंदवले आणि आता मात्र कांगावा करतायत. मतदार यादी निर्गत झालीच पाहिजे. मग बिहारच्या SIR ला हे काय विरोध करतायत? म्हणजे बिहारमध्ये मतदार यादी निर्गत झाली तर ह्यांची वोट जात आहेत म्हणून बोंबा ठोकायच्या, आणि महाराष्ट्रात मात्र असं करायचं. हे दुटप्पी राजकारण, खोटली राजनीती आता चालणार नाही. जनता शून्य आहे आणि त्यामुळे जनता योग्य ते काय दाखवेल. बघा, सगळ्यात आधी तर ती पर्यटन केंद्र ही गडावर होणार नाहीये, तर ती गडाच्या पायथ्याला होणार आहेत. आणि बघा, तुम्ही मला या ठिकाणी सगळं नुसतं हे फोडून टाकू, ते फोडून टाकू, हे म्हणणं खूप सोपं असतं, उभं करणं खूप अवघड असतं. राजसाहेबांचा आदर करण्यात मला त्यांना विचारायचं आहे की अरे, लोकांची घरं जाणं खूप सोपं आहे, पण लोकांच्या चुरी पेटवणं खूप अवघड आहे. छत्रपतींच्या गडांची नावं तीच राहणार आहेत, परंतु अफजलखानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवण्याचं धाडस करणारा मराठा योद्धा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. आणि एकेकाळी आपणच त्यांचं कौतुक करत होतात. तर आता असं काय झालं की तुम्ही टीका करताय? बघा, राजसाहेब आता परत महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन बसतायत. मी त्यांना लाचार म्हणणार नाही. त्या भावाला त्यांनी 28-30 वर्ष शिव्या घातल्या, त्याच्यासोबत ते गळा भेट घेत आहेत, पण मी त्यांना दलबदलू म्हणणार नाही. जे काय म्हणायचं महाराष्ट्राची जनता म्हणेल, जनता सुटणे. हे जे काही घडतंय ना, हे कायदे तर झालेच पाहिजेत. निर्भया झालं, त्याच्यानंतर देश ढवळून निघाला, त्याच्यानंतर कायदे झाले, आता पॉस्कोचा कायदा कडक झालाय, निर्भयाच्या नंतर झालाय, तरी सुद्धा जर हे बदलत नसेल ना, तर मला वाटतं कायद्याच्या धाकाबरोबर कुठंतरी समाजाच्या मानसिकतेवरती सुद्धा आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. म्हणजे लोक म्हणतात की बाईच्या डोक्यावर पदर असावा, पण मी म्हणते आधी लोकांच्या डोळ्यामध्ये आदर असावा. त्यामुळे स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघण्याची निकोप वृत्ती आणि दृष्टी आपण जोपर्यंत विकसित करू शकणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न नुसत्या कायद्याच्या धाकानं मिटणार नाहीये. एक माणूस म्हणून आधी आपण आपल्या कुटुंबातून ही सुरुवात करूयात. कायद्याशी तर आपण कायद्याच्या मार्गाने तर लढूच यात, परंतु त्याचबरोबर समाज, संस्कार, कुटुंब या सगळ्या पातळीवरती प्रयत्न होणं हे महिलांच्या विकासाच्या दृष्टीनं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न बघा, मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की मतदार यादी ही निर्दोष असली पाहिजे, दुबार नावं ही असलीच नाही पाहिजे. मग ती कुणाची, कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, ह्या सगळ्या वादात आम्हाला जायचं नाहीये. मतदार यादी निर्दोष असली पाहिजे, जी काही दुबार नावं असतील ती दुरुस्त झाली पाहिजे, परंतु ती लोकशाही प्रक्रियेनं ती दुरुस्ती झाली पाहिजे, संवैधानिक मार्गाने ती दुरुस्ती झाली पाहिजे. त्याच्यावरती असं आकांडतांडव करणं, लोकशाही व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करणं, किंवा जे विरोधक आधी ह्या निवडणुका तुमच्यात हिंमत नाहीये का म्हणत होते, त्यासाठी निवडणुका पुढे ढकला म्हणणं. मला सांगा, संविधान म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जर निकाल दिलाय आणि यांना जर निवडणुका पुढे ढकलायच्या असतील आणि न्यायालयात जायला पाहिजे की नाही, हे रस्त्यावर बोलून होणार आहे का? पण तसं करायचं नाही. म्हणजे पोटात दुखलं तरी आम्ही डॉक्टरकडे जाणार नाही, औषध घेणार नाही, पण आमचं दुखतंय म्हणून रडत राहणार. अशा पद्धतीचा रडीचा डाव विरोधक खेळतायत,
जनता त्याला फसणार नाहीये. हे बघा, मला सांगा की भारताचं जे संविधान, त्या संविधानाची एक सरकारी कॉपी आहे. ती सरकारी कॉपी हे लोक वापरत नाहीयेत. एवढी छोटीशी डायरी घेऊन जातात हे लोक आणि छोटीशी डायरी संविधान म्हणून दाखवतात. तर जे संविधान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं सरकारी कॉपीचं संविधान आहे, ते अधिकृत संविधानाची साधी कॉपी वापरत नाही. आणि या संविधानाचं कव्हर लाल कधीपासून यांनी करून टाकलं. जे संविधान हे लोक दाखवतात, मध्ये तर आतमध्ये सगळी कोरी पानं निघाली. भारताचं संविधान म्हणून जे दाखवतात, आतमध्ये सगळी कोरी पानं त्यांच्या डोक्यासारखं ते रिकामं यांनी करून टाकलं. हे बघा, रंगाचं राजकारण हे रंग बदलू लोक, दल बदलू लोक करतायत. संविधानाला एखाद्या रंगामध्ये रंगवण्याचा अधिकार त्यांना नाहीये ना. जे संविधानानं क्रांती केली, जो बाबासाहेबांचा विचार होता, जो राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन आरक्षणाच्या विरोधात बोलतो, रिझर्वेशन म्हणतो, मला वाटतं हे संविधान विरोधी आहेत हे सगळे लोक. जिथं नेपाळ होईल म्हणतात, तो भारताचा नेपाळ होईल म्हणतो, हे संविधानाच्या विरोधात बोलणं नाहीये का दादा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची व्याख्या करतात की रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडता जिथे क्रांती करता येते ती लोकशाही. कारण इथे क्रांती करायला तुम्हाला रक्त नाही सांडावं लागत. पोटावर शाई लावली तरी क्रांती करता येते, हा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. बाबासाहेब काय म्हणतात? पुढे राजा राणीच्या पोटातनं जन्माला नाही येणार, तो मताच्या पेटीतनं जन्माला येणार आहे. पण ह्यांना मात्र अजून कुठल्या तरी विशिष्ट आज्ञावांच्या पोटातनं जन्माला आलेली माणसं सत्तेवर बसवायचे. त्यांना लोकशाही वाचवायची नाहीये, घराणेशाही वाचवायची. एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पोरगा मोठ्या पदावर पोहोचलाय ना, म्हणून त्यांना पोट दुखायला लागले. बघा, निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि मुळात लोकशाहीने, जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरती उभी आहे, त्या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी इतकं सुंदर समन्वय केलाय की एखाद्या संस्थेला अधिकार देतानाच तिला स्वैराचार करण्याचं स्वातंत्र्य कुठेच नाहीये. त्या प्रत्येक अधिकार संस्थेवरती काही बंधनं सुद्धा आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या संवैधानिक संस्थांचा आदर करावा आणि जर काही आक्षेप नोंदवायचे असतील तर संवैधानिक पद्धतीने आक्षेप नोंदवण्याचे अनेक पर्याय उभे आहेत, न्यायालय आहे. पण प्रत्येक गोष्ट म्हणजे मला सांगा की आज माझं जर पोट दुखतंय तर मला डॉक्टरकडे जाऊन औषध घ्यावं लागणार आहे. मी मीडियाच्या समोर माझं पोट दुखतोय म्हणून बोलून चालणार आहे का दादा? मग ही लोक न्यायालयात जायला तयार नाही. जर यांच्याकडे एवढे पुरावे आहेत तर माझं विरोधकांना आवाहन आहे, आपण न्यायालयात जा, एखादा चांगला वकील घ्या. नसेल आपल्याकडे तर तो आम्ही आपल्याला देऊ. पण मला भीती वाटतेय की विरोधकांना भारताचा नेपाळ करायचा आहे का? संविधानाच्या विरोधामध्ये हे लोक बोलतात. जे राहुल गांधी इथं निळा टी शर्ट घालून हातामध्ये संविधानाची लाल कॉपी घेत आहेत, का लाल कॉपी घेत आहेत? आमच्या दृष्टीने भारताचं संविधान निळं आहे ना. हे कुठलं लाल संविधान राहुल गांधींनी शोधून आणलंय? निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात म्हणजे भारताच्या संवैधानिक संस्थांवरती अविश्वास निर्माण करायचा, अनाशक पेटवायचं कॉन्ट्रॅक्ट देश विघातक शक्तींनी या विरोधकांना दिलेलं आहे.